दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्यधोरण घोटाळ्याप्रकरणी अटक केल्याच्या निषेधार्थ दिल्लीच्या रामलीला मैदानावर इंडिया आघाडीची महासभा पार पडली। या महासभेला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उद्धव ठाकरे, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव, राजदचे तेजस्वी यादव, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासह विरोधक मोठ्या संख्येने उपस्थित होते। हुकुमशाह हटवा, लोकशाही वाचवा अशी सर्व नेत्यांनी घोषणा दिली। हम सबको पता है कोई चुनावी रैली नहीं है। अपनी दो बहनें हिम्मत से लड़ रही है। अगर बहन हिम्मत से लड़ रही है तो भाई कैसे पीछे रहेगा। और इसलिए हम सब दोनों अपनी जो बहनें हैं, कल्पना जी हैं, सुनीता जी हैं, आप चिंता मत करो। सिर्फ हमें नहीं, पूरा अपना देश हिंदुस्तान आपके साथ में है। लोकसभा निवडणुकीच्या राज्यात होणाऱ्या पहिल्या टप्प्यातील 5 जागांसाठी 97 उमेदवारांमध्ये लढत रंगणार आहे। शनिवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली। यावेळी 13 जणांनी उमेदवारी मागे घेतली। रामटेक मतदारसंघात सर्वाधिक 28 उमेदवार उभे असून यात 12 अपक्षांचा समावेश आहे। या टप्प्यासाठी 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे। महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात रामटेक, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चिमूर आणि चंद्रपूर या 5 जागांवर निवडणूक होत आहे। अभिनेते गोविंदा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याने त्यांना उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या। मात्र या चर्चा केवळ अफवाच ठरल्याचे वृत्त आहे। गोविंदा यांना उमेदवारी देण्यात येणार नसून त्यांना लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेचा प्रचार करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे। तिसरी आघाडी उभी करण्याच्या प्रयत्नात असलेले वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नुकतीच भेट घेतली। आंबेडकर यांच्या राजगृह या निवासस्थानी ही भेट झाली। आंबेडकर यांचे मन वळवण्याचा प्रयत्न होत असल्याचे सूत्रांनी सांगितले। काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकर चित्रपट पाहावा, त्या चित्रपटासाठी संपूर्ण थिएटर मी बुक करून ठेवीन आणि त्याचा खर्चही करीन असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला। फडणवीस यांच्या टोल्यावर प्रत्युत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की फडणवीस यांनी मणिपूरला जावे, त्यांचा येण्या जाण्याचा निवासाचा संपूर्ण खर्च मी करायला तयार आहे। या दोन नेत्यांमध्ये आता एका वेगळ्याच विषयावरून शाब्दिक चकमक घडायला सुरुवात झाली आहे। राहुल गांधी हा सिनेमा पाहायला येत असतील तर माझ्या खर्चाने मी पूर्ण थिएटर बुक करीन आणि त्यांना एकट्याला पाहण्याकरता थिएटरमध्ये पूर्ण व्यवस्था करून देईन। मी देवेंद्र फडणवीस यांचं पूर्ण जाण्या येण्याचा खर्च करतो, हॉटेलचा खर्च करतो, त्यांनी मणिपूरमध्ये जाऊन। ठाकरे गटाचे नाराज नेते अंबादास दानवे यांनी संभाजीनगरचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आणि सदिच्छा दिल्या। माझी नाराजी असली तरी पक्षाचा आदेश शिरसावध्य मानून खैरे यांना निवडून आणण्यासाठी झोकून देऊन काम करणार असे दानवे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले। शिवसेना तसेच भाजपाने आपल्या स्टार प्रचारकांच्या याद्या प्रसिद्ध करताना आदर्श आचारसंहितेचा भंग केला आहे अशी तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पत्राद्वारे केली आहे। या दोन्ही पक्षांनी अन्य राजकीय पक्षातील नेत्यांचा आपल्या स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश केला आहे। तसेच शिवसेनेच्या यादीत नेत्यांच्या नावासह पदांचाही उल्लेख करण्यात आला आहे। हा लोकप्रतिनिधी कायद्याचा भंग असल्याचे या तक्रारीत म्हटले आहे। कालपासून सगळ्यांचे स्टार कॅम्पेनर्स याची लिस्ट बाहेर पडते। आम्ही निवडणूक आयोगाच्या हे लक्षात आणून दिलं आहे कंप्लेंटच्या माध्यमातून। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेला मिळावी यासाठी रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। या जागेचा तिढा अजूनही कायम असून ही जागा भाजपला मिळणार की शिवसेनेला मिळणार याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।